कांदा उत्पादक शेतकरी म्हणून आज नाशिकमधील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये ज्या पद्धतीने कांद्याचा लिलाव झाला त्याचे क्षणचित्र आणि रेट आपण इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भावपट्टी तुम्हाला त्या कांद्याच्यावर दिसत असून भाव स्थिर असून फारशी प्रगती झालेली नाही. पुढच्या आठवड्यात भाव वाढतील. त्याचबरोबर सुभाष दादा आहिरे यांचा हा डाळिंब शेतीचा प्लॉट पहिलाच हंगाम त्यांचा भगवा रंगाच्या भगवा जातीचा डाळिंब त्यांनी उत्पादित केलेला असून डाळिंब लावल्याचा त्यांचा आनंद त्यांच्या चेहरा आपल्याला दिसतोय. सुभाषदादा काही काळ ब्राह्मणगावचे सरपंचही होते. त्यांचा डाळिंबाचा प्लॉट बऱ्यापैकी निम्मा गेलेला आहे, बाकीचाही जाईल. 156 ते 175चा भाव असून 200च्या भावाची अपेक्षा पुढे ठेवायला काही हरकत नाही. म्हणून दुष्काळामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ब्राह्मणगाव लखमापूरला येथे जे आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, डाव्या कालव्यासाठी आंदोलन केलं, JCB आला. जवळही असाच JCB देवळा तालुक्यात असाच JCB आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन करून तिथलं काम विस्तारीकरणाचे कॉन्क्रिटीकरणाचं काम हाणून पाडलं. त्याच पद्धतीने लखमापूरलाही केलं. संपूर्ण 30 किलोमीटरमध्ये असंच आंदोलन होत आहे.